वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 13, जो चॅप्टर नंबर 3 आपण चालू केला होता. त्यामध्येच हा सुद्धा प्रॅक्टिस सेट आहे. 13 प्रॅक्टिस सेट आहे चॅप्टर नंबर 3 मध्ये, आणि त्या चॅप्टरचं नाव आहे HCF अँड LCM. तर जसं की चॅप्टरचं नावच आहे HCF आणि LCM, तर या प्रॅक्टिस सेटमध्ये जे काय आपल्याला LCM कसा काढतात ते पाहायचं आहे. ठीक आहे. नेमकं LCM म्हणजे काय असते, तर जे काही दोन किंवा दोनपेक्षा जास्त नंबर दिलेले असतात ज्यांचा LCM काढायचा असतो. ठीक आहे. LCM म्हणजे काय, लोवेस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजे असा मल्टिपल, लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे छोट्यात छोटा मल्टिपल काढायचा असतो. ठीक आहे. जसं इथे दोन नंबर दिलेले आहेत 12 and 15. अगोदर तर 12 आणि 15 चे फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स पाडल्याच्या नंतर जेव्हा याचे आपण फॅक्टर्स पाडतो, फॅक्टर्स पाडल्याच्या नंतर जे काय याचं प्राईम फॅक्टरायझेशन आहे. ठीक आहे. जसं इथे 12 चे फॅक्टर्स पाडलेले आहेत आणि जे काही 12 चे फॅक्टर्स पाडल्याच्या नंतर त्याचं प्राईम फॅक्टरायझेशन जे आलेलं आहे ते काय, 2 multiplied by 2 multiplied by 3. आणि 15चं प्राईम फॅक्टरायझेशन काय, 3 multiplied by 5. आता यामध्ये काय करायचं, जे गोष्टी कॉमन आलेल्या आहेत अगोदर ते घ्यायच्या. जसं इथं कॉमन काय 3 आहे, कॉमन काय याच्यामध्ये 3 आहे, आणि दुसरं जर काही नाही तर त्यामुळे काय केलं, 3 एक टाइम घेतला. आणि जे काही बाकीचे नंबर्स राहिलेले आहेत ते त्याच्यानंतर, जसं काय राहिलेलं आहे 2 राहिलेला आहे आणि 5 राहिलेला आहे. ठीक आहे. तर हे जे काही 3 नंबर राहिले आहेत त्यानंतर घेतले आणि या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय आलं 60. तर 60 हा काय 12 आणि 15चा काय LCM. आणि याच्यामध्ये जर अजून एक ट्रिक तुम्हाला जर माहिती करून घ्यायची झाली तर ट्रिक म्हणण्यापेक्षा एक सोपी पद्धत, याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, लोवेस्ट कॉमन मल्टिपल फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता मल्टिपल म्हणल्याच्या नंतर नेमकं काय आता पाहू. जसं आपल्याला कशाचं पाहायचं आहे रे, 12 and 15. ठीक आहे. समजा मला जर 12 चे मल्टिपल्स लिहायचे आहेत, कितीचे 12 चे मल्टिपल्स लिहायचे आहेत, तर 12 चे मल्टिपल्स काय येतील, तर मी 12 च्या टेबल मध्ये जाणार. 12 त्यानंतर 24, 36, 60 and so on continue. त्यानंतर 72 and so on continue. हे कशाचे मल्टिपल झालेले आहेत, हे मल्टिपल झाले आपले 12 चे. ठीक आहे. त्यानंतर मल्टिपल कशाचे काढायचे आहेत आपल्याला, 15 चे. तसेच 15 चे मल्टिपल लिहा. 15, 30, 45, 60, 75 and so on continue. असे कशाचे मल्टिपल असतील, 15 चे असतील. आता मला एक गोष्ट सांगा, हे जे काही आपण दोन्ही मल्टिपल पाहिलेले आहेत, ठीक आहे, या दोन्ही मल्टिपल मध्ये जे काही आपण नंबर लिहिले त्यामध्ये लोवेस्ट म्हणजे छोट्यात छोटा अंक जो दोन्ही मध्ये कॉमन आहे असा कोणता आहे, 60 दिसत आहे आपल्याला. जो काही अंक दिसत आहे तो किती दिसत आहे, 60 दिसत आहे. तर याचा LCM काय आहे, 60. म्हणजे काय, लोवेस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे 12 चे मल्टिपल करणार तुम्ही, 15 चे करणार, आणि त्यामध्ये जे काही कॉमन असणार दोघांमध्ये तोच तुमचा काय असणार, लोवेस्ट कॉमन मल्टिपल. हे याची दुसरी ट्रिक आहे. जर सोपे एक्झाम्पल असतील तर तुम्ही याला अशा पद्धतीने अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट नंतर तुम्हाला दिलेला आहे 6 and 8. 6 and 8, 6, 8 and 10 तीन नंबर दिलेले आहेत ज्यांचा तुम्हाला लोवेस्ट कॉमन मल्टिपल काढायचा आहे. त्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे, 6 चे प्राईम फॅक्टरायझेशन, 8 चं प्राईम फॅक्टरायझेशन आणि 10 चं प्राईम फॅक्टरायझेशन केलं. त्याच्यानंतर काय केलेलं आहे की जे काही प्राईम फॅक्टरायझेशन आलेलं आहे त्यामध्ये जे काही कॉमन आहेत ते कॉमन घेतले आहे. जसं याच्यामध्ये कॉमन काय आहे, फक्त 2 आहे, त्याच्यामुळे 2 एक वेळा, आणि जे काही बाकीचे राहिले आहेत ते नंबर त्याच्यानंतर. ठीक आहे. तसंच हे जेव्हा तुम्ही प्राईम फॅक्टरायझेशन कराल तेव्हा तुमचा काय येणार, LCM येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 18, 32. 18 and 32 सिंपल ॲज इट इज. याचं प्राईम फॅक्टरायझेशन करायचं. प्राईम फॅक्टरायझेशन कसं करणार, 18 ला किती डिवाइड जाते, 2 ने, तर आन्सर काय येणार 9. 9 ला किती डिवाइड जाणार, 3 ने. ठीक आहे. जसं इकडे बघा
इथं जे काही प्राइम फॅक्टरायझेशन तुमचं केलेलं आहे, ठीक आहे. कसं केलेलं आहे, 18 लिहिलेलं आहे, 18 ला कितीने डिवाइड जाणार, 2 ने. आन्सर काय येणार, 9. नंतर 9 ला किती जाणार, 2 ने नाही जात, त्याच्यामुळे किती डिवाइड केलं, 3 ने. 3 3 जार 9. त्यानंतर 3 ला कितीने डिवाइड करणार, 3 ने. 3 1 जार 3. तर प्राइम फॅक्टरायझेशन काय आलेलं आहे, 18 इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. हे कशाचं प्राइम फॅक्टरायझेशन झालं, 18चं, ठीक आहे. 32चं प्राइम फॅक्टरायझेशन काय येणार आहे, चला पहा. 32 32चं प्राइम फॅक्टर 2 ने डिवाइड जाणार, 2 1 चा 2, 1 उरला 16. नंतर याला 2 ने डिवाइड जाणार, 2 8 जार 16, 2 4 चा 8, 2 2 जार 4, 2 1 जार 2. आता 32चं प्राइम फॅक्टरायझेशन काय आलेलं आहे, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. हे कशाचं आलेलं आहे प्राइम फॅक्टरायझेशन, 32चं. आता हे जे काही आपण प्राइम फॅक्टरायझेशन केलं याच्यामध्ये जे कॉमन आहे ते कॉमन अगोदर तर तुम्ही घेणार, जसं इथं घेतलेले आहेत. इथे पहा, इथं जे काही प्राइम फॅक्टरायझेशन आलेलं आहे ते अगोदर प्राइम फॅक्टरायझेशन घेतलं आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये जे काही कॉमन आहे ते कॉमन नंबर्स घेतले आणि जे काही नंतर उरलेले आहेत ते बाकीचे सगळे घेतले आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. जर करता आपण यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपला आन्सर काय येत आहे, 288 येत आहे, 288. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट नंतर तुम्हाला दिलेला आहे 10 15 अँड 20. 10 15 अँड 20. तर यात काय करणार, 10चं प्राइम फॅक्टरायझेशन, 15चे फॅक्टर्स पाडणार आणि 20चे फॅक्टर्स पाडणार. जे काही फॅक्टर्स आलेले आहेत ते तुम्ही नोट डाऊन करणार. त्यानंतर यामध्ये जे काही कॉमन आलं, कॉमन काय आहे याच्यामध्ये 5 आहे, इथेही 5 आहे, इथेही 5 आहे, इथेही 5 आहे. त्यामुळे 5 1 टाइम आणि नंतर जे काही राहिलेले आहेत ते बाकी सगळे लिहून टाकणार आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार. मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर तुमचं जे काही आन्सर येईल ते तुमचा काय असणार, LCM असणार. ठीक आहे. जसं मी पहिल्या गणितात तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती त्याच्यानुसारही तुम्ही याचा आन्सर करू शकता. ठीक आहे. पण ते मोठ्या एक्झाम्पलसाठी अप्लाय नाही होणार, त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त मल्टिपल्स लिहावं लागतील. पण जे काही छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये ते नक्कीच अप्लाय होणार. तर यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 45 अँड 86. तर या दोघांचे जेव्हा तुम्ही फॅक्टर्स पाडता तेव्हा जे काही प्राइम फॅक्टरायझेशन येणार त्यामध्ये काय असणार आहे, जसं इथं काय दिलेलं आहे 45 अँड 86. 45चे जेव्हा आपण फॅक्टर्स पाडतो तेव्हा त्याला 2 ने डिवाइड नाही जात पण 3 ने डिवाइड जातो. कारण 3चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे, जेव्हा जे काही नंबरची ऍडिशन आहे, आपण नंबर मधल्या डिजिटची ऍडिशन करत असतो आणि जे काही ऍडिशन, जसं 4 + 5 काय होतात 9. 9 ला जर 3 ने डिवाइड जात असेल तर त्या होल नंबरला सुद्धा 3 ने डिवाइड जातो. हे काय 3चा डिव्हिजिबिलिटी रूल आहे. ठीक आहे. तर तसंच जर आपण 3 ने 45 ला डिवाइड केलं तर आपला आन्सर 15 येते. ठीक आहे. त्याच्यानंतर 15 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 3 5 जार 15 आणि 5 ला जर 5 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर 5 1 जार 5. तर जे काही 45चं प्राइम फॅक्टरायझेशन आपलं आलेलं आहे ते काय आलेलं आहे 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5. त्यानंतर जेव्हा आपण 86चं प्राइम फॅक्टरायझेशन करण्यासाठी घेतो तेव्हा जेव्हा आपण 86 ला डिवाइड करतो तेव्हा 2 ने डिवाइड करतो तर आपला आन्सर येते 43. आणि 43 हा प्राइम नंबर असल्यामुळं त्याला 43 ला आपल्याला 43 नेच डिवाइड करावं लागतं. ठीक आहे. आता याचे जेव्हा आपण प्राइम फॅक्टरायझेशन पाहतो आणि याच्यामधलं जेव्हा कॉमन शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा याच्यामध्ये कॉमन असं काहीही नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे जे काही नंबर आलेले आहेत आपण त्यांचंच मल्टिप्लिकेशन करत असतो. ठीक आहे. आणि जे काही यांचं मल्टिप्लिकेशन केलं तेव्हा तुमचं काय असणार, ते तुमचं काय असणार, फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर 3870 हे या क्वेश्चनचं फायनल आन्सर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 15 30 अँड 90. यामध्ये देखील तुम्हाला तेच करायचं आहे. प्रत्येकाचं प्राइम फॅक्टरायझेशन केल्याच्या नंतर जे काही तुमचे कॉमन नंबर आहेत ते कॉमन नंबर अगोदर तर घ्या. इथे काय कॉमन नंबर 5 5 अँड 5. त्यानंतर इथेही 3 आहे, 3 आहे आणि 3 आहे. 5 आणि 3 प्रत्येका ह्याच्यात कॉमन आहे त्यामुळे 5 3 कॉमन घेतला आणि जे काही बाकीचे डिजिट उरलेले आहेत कोण कोण रिमेनिंग कोण कोण राहिलेलं आहे 2 2 अँड 3 2 अँड 3 हे नंबर घेतले आपण. हे नंबर घेतल्याच्या नंतर यांचं जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करता
तेव्हा तुमचा आन्सर काय येणार 90. ठीक आहे. नेक्स्ट हाच तुमचा काय असणार आहे मग LCM. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 105 and 195. याचं जेव्हा प्राइम फॅक्टरायझेशन केलं तेव्हा काय आलेलं आहे 3, 5, 7 and 3, 5, 13. 3 आणि 5 कॉमन असल्यामुळे आपण 3, 5 एकच वेळा घेतलं. इथला 7 आणि 13 राहिला, त्या 7 आणि 13 ला सुद्धा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता लक्ष द्या, याच्या पुढे काय केलं आपण, जे काही कॉमन आले ते घेतले, नंतर जे काही रिमेनिंग राहिलेले होते ते सुद्धा डिजिट घेतले आणि प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन केलं आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपलं फायनल आन्सर काय आलं आहे 1365. त्यानंतर 10th नंबरचा क्वेश्चन आहे तुमचा 8th नंबरचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे 12, 15 and 45. ॲज इट इज जे आपण आतापर्यंत केलेलं आहे तशाच टाईपमध्ये केलेलं आहे. इथं मी तुम्हाला हे करते वेळी अगोदर क्वेश्चन लिहून घ्या, स्वतःहून करून बघा. जर कुठं चुकत असेल तर नंतर येऊन स्लाइड वरती पहा. ठीक आहे. तेच प्राइम फॅक्टरायझेशन केलं. प्राइम फॅक्टरायझेशन केल्याच्या नंतर जे काही कॉमन नंबर आहेत ते कॉमन नंबर एकच वेळा घेणार आणि जे काही रिमेनिंग राहिलेले आहेत ते आपण नंतर मल्टिप्लाय करत जाणार. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा क्वेश्चन आहे 63 and 81. 63 and 81. 63 चे प्राइम फॅक्टरायझेशन पाडले, त्यानंतर 81 चे प्राइम फॅक्टरायझेशन केलं आपण. जे काही प्राइम फॅक्टरायझेशन आलं त्यामधले जे काही इथे 3 आणि 3 हा कॉमन आहे, त्याच्यामुळे 3 एक वेळा आणि जे काही 7, 3 and 3 राहिलेलं आहे 7, 3 and 3 आपण त्याला नंतर मल्टिप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. नंतर याचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपला आन्सर येते 567. जसं 3 3 9. त्यानंतर या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 7 3 21, 21 3 63. 63 and 9चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपला आन्सर येते 567. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला आहे 18, 36 and 27. 18चं प्राइम फॅक्टरायझेशन करणार, 36चे प्राइम फॅक्टरायझेशन करणार आणि 27चं फॅक्टरायझेशन करणार. जेव्हा आपण फॅक्टर्स केल्याच्या नंतर जे काय आपले प्राइम फॅक्टरायझेशन आलं, प्राइम फॅक्टरायझेशन आल्याच्या नंतर यामध्ये जे काही कॉमन आहेत ते कॉमन नंबर घेणार 3 3, 3 3 and 3 3. 3 and 3 कॉमन आलेला आहे. इथे 2, 2 and 3 हा रिमेनिंग राहिलेला आहे, त्याच्यामुळं इथं आपण घेतलाय 2, 2 and 3. यांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन केलं तेव्हा आपलं मल्टिप्लिकेशन काय आलं 108. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे फाइंड द HCF अँड LCM ऑफ द नंबर्स गिवन बिलो, व्हेरीफाय दॅट देअर प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. याचा अर्थ काय आहे, HCF आणि LCM यांचा प्रोडक्ट हा जे काही तुम्हाला नंबर दिले आहेत त्यांच्या प्रोडक्ट एवढा आहे का. जस्ट एक्झाम्पल, इथं एक्झाम्पल दिलेलं आहे मी तुम्हाला सॉल्व्ह करून, याच्यामध्ये आपण पाहू, तुम्हाला क्लिअर होईल. याच्यात काय दिलं आहे 32चं प्राइम फॅक्टरायझेशन केलं आणि 37चं प्राइम फॅक्टरायझेशन केलं. तर माझा HCF जो आहे तो HCF आलेला आहे 1. HCF कसं काढायचं ते आपण मागे पाहिलेलं आहे आणि LCM आपण आज पाहिलेला आहे. ठीक आहे. आणि माझा जो LCM आहे तो काय आलेला आहे 1184 आलेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय HCF आणि LCM तुम्हाला काढायचं माहित आहे. तुम्हाला आता या प्रश्नामध्ये काय विचारलं, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स म्हणजे कोणते नंबर, हे जे दोन नंबर तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. हे दोन नंबर, हे 32 and 37, या दोन्ही नंबरचं काय करणार तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार. या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन काय येतं 1184 आणि जे तुमचा HCF आणि LCM आला त्या दोघांचं सुद्धा मल्टिप्लिकेशन करायचं. HCF काय आलाय माझा 1 आलाय आणि LCM काय आलाय 1184 आणि याचं जेव्हा मी मल्टिप्लिकेशन करणार तर या दोन्ही मल्टिप्लिकेशन काय आले इक्वल आले, तेच तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला चांगल्याच प्रकारे क्लिअर असेल. तर याच्यासारखाच तुम्हाला फर्दर दुसरा क्वेश्चन दिलेला आहे 46 and 51. 46 and 51. 46चं प्राइम फॅक्टरायझेशन केलं, 23 हा इथं काय प्राइम नंबर आहे त्यामुळे 23 ला 23 ने आपण डिवाइड केलंय आणि 17 हा देखील प्राइम नंबर आहे त्याच्यामुळे 17 ला 17 ने डिवाइड केलं. ठीक आहे.
जेव्हा आपण याचा HCF काढला तर आपला HCF हा 1 आलेला आहे, ठीक आहे, कारण याच्यामध्ये कॉमन काहीच नाही आहे, त्याच्यामुळे कॉमन काहीच नसल्यामुळे HCF जो आहे आपला काय आलेला आहे 1 आलेला आहे. आणि जे आपला LCM आलेला आहे तो LCM आपला आलेला आहे 2346. 2346. आता लक्ष द्या, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स म्हणजे हे जे दोन नंबर दिलेले आहेत त्यांचा प्रोडक्ट किती आहे, याचा नंबर प्रोडक्ट आहे 2346. त्याच्यानंतर जे HCF आणि LCM आहे, HCF आणि LCM चा सुद्धा प्रोडक्ट काय आहे तोच आहे, म्हणजे हे सुद्धा व्हेरीफाय झालेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे 15 and 60. याच्यासाठी जेव्हा आपण प्राइम फॅक्टरायझेशन केलं त्यामध्ये 3 हा कॉमन, 3 and 5 हा कॉमन आलेला आहे, त्याच्यामुळे जो याचा HCF आहे तो काय आहे 15 आहे. HCF करते वेळी फक्त आपण जे जे कॉमन आहेत तेवढेच नंबर घेतो आणि LCM करते वेळी अगोदर तर जे कॉमन आहेत ते एक वेळा घेतो आणि जे काही रिमेनिंग नंबर राहिलेले आहेत ते आपण त्याच्या नंतर घेत असतो, ठीक आहे. तर लक्ष द्या, आता जेव्हा आपण LCM ड्रॉ केलेला आहे, इथं सॉल्व्ह केलेला आहे, तेव्हा त्याचा आन्सर काय आले. इथे आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि जेव्हा आपण जे काही प्रोडक्ट आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, अगोदर तर कशा HCF काढला आपण, HCF काय आलेला आहे आपल्याला 15 आलेला आहे आपला, आणि जो काही LCM आहे LCM किती आलेला आहे 60 आलेला आहे. पहा बरं LCM मध्ये काय केलं, 3 कॉमन आहे त्याच्यामुळे 3 एकच टाइम घेतला आणि रिमेनिंग काय राहिलेलं आहे 2 राहिलेलं आहे, त्यांचं सुद्धा मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. यांचं मल्टिप्लिकेशन करून पहा बरं, 2 2 4 4 5 50 4 5 20 23 60. याचं मल्टिप्लिकेशन काय येते 60 येते, तर इथं काय दिलेलं आहे 60. LCM काय आलेला आहे 60 आणि HCF काय आलेला आहे 15. आता आपल्याला क्रॉस चेक काय करायचं आहे, जे काय आपले नंबर आहेत 15 आणि 60 यांचं मल्टिप्लिकेशन हे HCF आणि LCM इतकंच येते का नाही. इकडे पहा, हे प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स 900 and HCF and LCM इक्वल टू 900 आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 18 and 63. जेव्हा आपण प्राइम फॅक्टरायझेशन केलं 3 and 3 कॉमन आलेला आहे, त्याच्यामुळे 9 हा आलेला आहे HCF आणि LCM जो आलेला आहे याच्यामध्ये जे काही 2 and 7 नंबर राहिलेला आहे त्याला सुद्धा मल्टिप्लाय केलेला आहे आणि LCM जो आहे तो काय आलेला आहे 126. आणि नंतर एकदा जो काही नंतर आपला जो व्हेरिफिकेशन दिलेलं होतं आपल्याला ते व्हेरीफाय झालेलं आहे. प्रोडक्ट ऑफ HCF and LCM and प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स म्हणजे 18 and 63 and HCF and LCM म्हणजे हा जो HCF आलेला आहे आणि हा जो LCM आलेला आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट आणि या प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन दिलेला आहे 78 and 104. 78 and 104. याचं जेव्हा प्राइम फॅक्टरायझेशन केलं तुम्ही HCF काढला आणि LCM देखील काढता. HCF आणि LCM काढलेला आहे. हे दोन्ही नंबर्स काढल्याच्या नंतर HCF आणि LCM काढल्याच्या नंतर जे काही प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स आहे, जे या दोन्ही नंबरचं काय आहे प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे. प्रोडक्ट तुम्ही काढला, प्रोडक्ट काढल्याच्या नंतर जे काही HCF आणि LCM आलेलं आहे यांचं जे काही प्रोडक्ट आहे ते सुद्धा, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रोडक्ट म्हणजे काय असते मल्टिप्लिकेशन. एक शब्द समजा नवीन तुमच्यासाठी, प्रोडक्ट म्हणजे काय असणार मल्टिप्लिकेशन असणार, ठीक आहे. नंतर पुन्हा एकदा हा जो क्वेश्चन आहे तो आपला व्हेरीफाय झालेला आहे आणि दोघांचेही आन्सर सेमच आलेला आहे 8112. 8112. आय होप हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन क्लिअर असेल आणि याच प्रकारे तुमचा हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो इथेच संपतो. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जे या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक तुमचा जो चॅप्टर आहे चॅप्टरमधला प्रत्येक जो प्रॅक्टिस सेट आहे त्या प्रत्येक प्रॅक्टिस सेटचं एक्सप्लेनेशन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळेल. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे जे काही व्हिडिओ येतील त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला जे काही तुमचं स्टडी आहे स्टडी करण्यासाठी तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे. थँक्यू.